तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी राहुल खंदारे राहुल टेक मित्र युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC कशी करायची तेही घर बसल्या अगदी 2 मिनिटामध्ये. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. असे तुमच्या समोर एक विंडोज ओपन होईल. त्यानंतर इथं लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर इथं OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये KYC होत आहे, काही जिल्ह्यामध्ये होत नाहीये. तर याच्यात वेबसाईटला तांत्रिक अडचण आहे म्हणून वेबसाईट बरोबर काम करत नाहीये. ज्या लाभार्थी महिलांची ई-KYC होत नाहीये त्यांना घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. लवकरात लवकर साईट व्यवस्थित चालेल त्यावेळेस तुम्ही ई-KYC कंप्लीट करू शकता. अजून 2 महिने वेळ आहे तुम्हाला. 2 महिन्यामध्ये काहीतरी परिपत्रक येईल. घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. 2 महिने वेट करू शकता. त्यानंतर असं पण तुमचे हप्ते येणारच आहेत, तुम्ही KYC केली तरी पण नाही केली तरी पण. म्हणून घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. साईट जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत. काही महिलांना असे एरर आहेत, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. तर महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये ई-KYCचं साईट चालू असल्यामुळे त्याच्यावरती खूप लोड येत आहे साईटवरती, म्हणून साईट चालत नाहीये व्यवस्थित. 1-2 दिवसामध्ये ती पूर्ण प्रोसेस होईल कंप्लीट. त्यानंतर तुम्ही ई-KYC करून घ्या. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता लाडकी बहीण ई-KYC संदर्भात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि राहुल टेक मित्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.